सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचा आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आणि त्यानंतर मृत गर्भवतीच्या संतप्त नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत तोडफोड केली। प्रसूती झालेल्या रिहाना उस्मान खल्ली मुतवल्ली यांचा मृत्यू हा उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मयत नातेवाईकांचा आक्रोश आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आंदोलकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत ठिय्या आंदोलन केलं। या घटनेमुळे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता, तर हलगर्जीपणाचा धक्कादायक व्हिडिओ देखील आता समोर आलाय। सिरियस असणाऱ्या रिहानाला नातेवाईकांनी स्ट्रेचरवरून सलाईनसह उचलून आयसीयू पर्यंत आणलं। याआधी लक्ष्मी पाटील ह्या महिलेचा प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला। अशा दोन घटनांमुळे सांगली सिव्हिल हॉस्पिटलचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय। दरम्यान सामाजिक संघटनांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। डॉक्टरच्या हलगर्जीमुळे आमची मयत झालेली आहे। मी म्हणतो की सिझरिंग करा, आम्ही सिझरिंग आम्ही जोखमदार आहे म्हटल्यानंतर तुम्ही ऐकायला पाहिजे की नको? नाही ऐकल्यानंतर नाही म्हटलं नॉर्मल होत्यामुळे पूर्वी जी सिरियस कंडिशन होती आम्हाला माहिती होती, त्यामुळे डॉक्टर म्हणलं नाही ऐकल्यानंतर असं झालेलं आहे। आम्ही याविषयी कायदेशीर कारवाई करणार आहे। आम्हाला तोंडाला पानं फुसली आहेत, काहीतरी मेडिकल भाषेत आमचं समाधान केल्याचं असं त्यांना वाटतंय, परंतु आम्ही इथं गप्प बसणार नाही। यापुढे जर अशा आम्हाला डॉक्टरांना निलंबित करा, तिथल्या स्टाफला निलंबित करा, याच्यासाठीच की या अशा घटना पुढे घडू नयेत। आणि ह्या घटना घडून सुद्धा पल्लवी सापळे मॅडमनी आम्हाला धमक्या दिल्यात की आम्ही पेशंटच घेतले नाही तर तुम्ही काय करणार आहात। 12 वाजता आम्ही पेशंट ऍडमिट केले, तरीही नॉर्मल होते असं सांगितले त्यांनी आणि रात्रभर वाट बघितले। पहाटे 4 वाजेपर्यंत वाटच बघतायत ते अजून नॉर्मल होते, पिशूचं तोंड उघडलेलं नाही काहीच, तरीही म्हणतात की नॉर्मल होते। आणि शेवटी त्यांनी 5:45 वाजता सिझरिंगला घेतलंय, सिझर केलंय, बाळ आमचं मयत झालंय आणि आमचं पेशंट आता ऍडमिट करून घेतलेलं आहे। फक्त त्यांनी बाळ मयत झालंय आणि स्टाफ कुणीही लक्ष देत नाहीये। हलगर्जीपणा, सगळ्या गोष्टी हलगर्जीपणा चाललाय। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।